आमचे इथे जमलेले लहान मोठे सर्व स्नेही मित्र आणि मैत्रिणी बंधू भगिनींमध्ये जरा जुनं झालेला आहे. तर आपण जर मित्र मैत्रिणी म्हणून जर वावरलो तर मला असं वाटतं एकी जास्त राहते, कारण की ते बंधू भगिनी आणि क्लॅशेस होतात ते आपल्याला माहिती आहे. तर आपण नेहमी काहीतरी परावर्तन व्हावं या उद्देशाने जर बोलत गेलो आणि इतरांना भेटत गेलो तर त्याचे चांगले लाभ आपल्याला सगळ्यांना मिळतील आणि विचारांमध्ये एक वेगळी त्याला म्हणू शकतो की प्रेरणा मिळू शकते. तर आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आज आपण शेवंताई या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आलेलो आहोत. त्यांचे लेखक कसबे सर. तर आपल्याला माहिती असेल की पुस्तक म्हणजे नुसतं कागदांवर लिहिलेले शब्द नसतात, तर ते एका लेखकाच्या एका व्यक्तीच्या आयुष्यातले भावना विचार आणि अनुभवांचा सारांश असतो. तर कसबे सरांनी ऑलमोस्ट पूर्ण त्यांचं जीवन ह्या पुस्तकात उतरवलेलं आहे आईच्या माध्यमातून. त्याचबरोबर वडिलांना सुद्धा नेहमी करून चालणार नाहीये. तर आई ही जेवढी सशक्त घर सांभाळते ती याच कारणामुळे सांभाळू शकते की तिच्या पाठीमागे वडील नावाचे पाठबळ असतं. त्याशिवाय एका स्त्रीला कणखरपणा येणं शक्य नाही. आपण असे करून बघतो जिथे स्त्री स्वतःहून सगळं सावरते, पण पुरुषांना वडिलांना सुद्धा निग्लेक्ट करून चालणार नाही. जसं आपण आज बघत आहोत की आई जसं स्वामी ही जगाचं आई ज्ञानकारी, इथे प्रत्येक व्यक्तीने आपापले वेगवेगळे अनुभव व्यक्त केलेले आहेत. तर आपणही आपल्या आईबद्दल जेवढे व्यक्ती तेवढे प्रत्येकाचे प्रेरणा अनुभव वेगवेगळे. आईने आपल्यासाठी केलेले त्याग हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. जसं तर सरांनी पण सांगितलं त्यांचे अनुभव की तो एक जो काळ होता त्या काळामध्ये न मोबाईल होतं न शिक्षण होतं. त्या परिस्थितीला तोंड देऊन त्या आईने आपल्या मुलाला शिकवलं, त्याला पुढे जाण्यासाठीच्या प्रेरणा दिल्या. तर मी आजकालच्या आईंना सांगू शकते, मला असं वाटतं की आजचा जो प्रकाशन सोहळा होता याच्यामध्ये आपण महिलांसोबत म्हणजे आईसोबत मुलांना पण जर बोलवलं असतं तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट झाला असता. तो यासाठी कारण की आजची जी तरुणाई आहे आणि आपण ज्या कालावधीतले ज्या कालखंडातले लोक आहोत तर आपल्यावर एक वेगळ्या प्रकारचे संस्कार झालेले आहेत. तो त्यावेळेस मोबाईल हा प्रकार नसल्यामुळे तो अगदी सुसंस्कारित अशा पद्धतीने आपण घडलेलो आहोत. पण आजची जी मुलं आहेत ते खूप कल्चरल किंवा आपण त्याला म्हणू शकतो की खूप एक्स्ट्रा मॉडर्न आहेत. तर त्यांना आपण जर आपल्या मागच्या पद्धतीने जर सांगण्याचा प्रयत्न केला नाही माझ्या आईने असं शिकवलं आता आपण पण असंच करणार आहोत तर ते त्यांना अवघडी पडत नाही. कारण की आताची जी जनरेशन आहे जेनझी आणि त्यांच्याशी म्हणजे तुम्ही बोलताना खूप सांभाळून तारतम्य ठेवून आणि सायंटिफिकली एक्झाम्पल्स देऊन तुम्ही त्यांना शिकवलं आणि प्रोत्साहित केलं तर ते पुढे जातात. कारण की प्रत्येक वेळेला ते सायन्स बेसवरच सगळ्या गोष्टी टॅकल करत असतात. आणि आजकालची टेक्नॉलॉजिकल जनरेशन असल्यामुळे ते भावनांच्या आहारी जाते. खूप प्रॅक्टिकल असे आहेत ते, म्हणजे आपल्यावर जरी आपल्या भावना आहेत त्यांच्यात ज्या भावना आहेत पण तो कालच वेगळा आहे, ते जनरेशनच वेगळी आहे. तर आजकालची जी मुलं आहेत त्यांना सांभाळणं आणि ज्या पद्धतीने आज आईचं दिनचर्या जी झाली आहे, आधीची आपली आई कंटिन्यू घरात नसायची किंवा गावाकडे असेल तर तिला उदरनिर्वाहासाठी शेतात जाणं किंवा अदर काही काम करून मग घर सांभाळणं. त्यातही त्यावेळेस कुटुंब पद्धती एकत्र अशा प्रकारची होती. त्यामुळे आईसोबतच इतर कुटुंबातल्या व्यक्तींमुळे सुद्धा घरामध्ये मुलांवर संस्कार होत होते. आजकाल न्यूक्लिअर फॅमिलीज असल्यामुळे घरात आई बाबा कोणीही नसतात. त्यामुळे मुलांवर टेक्नॉलॉजी अजून हातात असल्यामुळे सोशल मीडिया हातात असल्यामुळे खूप वेगळ्या प्रकारची जडणघडण होत आहे. याच्यावर आजकालच्या आई आणि बाबा दोघांनीही लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. कारण की टेक्नॉलॉजीचे चांगले फायदे जसे आहेत तसे त्याचे नुकसानही आहेत. जास्त नुकसान आहे जर ते योग्य वेळी योग्य गोष्टी जर नाही कळाल्या. तर पुस्तकाच्या माध्यमातून सरांनी जसे सांगितले आहे की जडणघडण त्यांची जशी झाली, त्यांच्या आईने जो त्याग केलेला होता, वडिलांनी जो त्याग केला किंवा ज्या हाल अपेक्षा सहन करून आपल्या मुलाने पुढे जावं हे एकमेव धैर्य होतं. आणि ते धैर्य मनात ठेवून त्यांनी मुलाला मोटिवेट केलं आणि सरांना आज डॉक्टर केलेला आहे. आणि सरांनी त्याची परतफेड म्हणून शेवंताई या नावाने त्यांना एक आदरपूर्वक त्याला आदरांजली म्हणू शकतो ती अर्पित केलेली आहे. पण आजची जी आई आहे तिने खूप प्रगल्भ असणं फार महत्त्वाचं आहे. ऑलरेडी एज्युकेशन म्हणून आजची आई जी आहे ती विचाराने प्रगल्भ आहे, पण
आपण ज्या गोष्टींसाठी आज बाहेर पडलेलो आहोत, जॉब करत आहोत, घर सांभाळतोय, तर हे मी वडिलांना आणि आईला पण सांगेल की आपण जे कमवतोय किंवा जे बाहेर जातोय, जी धावपळ करत आहे, तर ते करतो आहे आपण आपल्या कुटुंबासाठी. आणि मोस्टली आपण आपलं कुटुंबच विसरतो त्या धावपळीच्या ह्याच्यात. आपण ऑफिसवरून घरी येतो, आलो की घरची कामं बायकांना काही सुटत नाही, आणि पुरुष म्हटले की ते त्यांचा सोशल मीडिया असतो किंवा त्यांचं ऑफिस वर्क असतं. अशा वेळेमध्ये मुलांकडे दुर्लक्ष होतं. आपल्याला वाटतं की नाही, मुलगा होमवर्क करतो, ट्युशन लावलेली आहे, खेळायला जातो, वेगवेगळे कोर्सेस क्लासेस लावलेले आहेत, पण याच्याने होत नाही, कारण की मुलाला आपलेपणा पाहिजे असतो. बाकीच्या गोष्टी सुख सुविधा त्यांनी कमी दिल्या तरी चालेल, पण ज्यावेळेस एक आपलेपणा, आपलं सानिध्य आपण ज्यावेळेस मुलांना देऊ, तो एक खूप मोठा मॉरल सपोर्ट मुलांसाठी असतो. तो दिसून येत नाही, पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा आणि मनावर खोलवर जडलेला असतो. हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तर नुसते मुलांना पैशांच्या स्वरूपात किंवा वस्तूंच्या स्वरूपात काही देणं हे आपलं कर्तव्य नाही. आजकालच्या पालकांनी हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की पालकांनी खूप जागरूक असणं महत्त्वाचं आहे. जे चांगले पिढी, आणि आपण जसं बघतो की खूप ओल्ड एज होम आजकाल झालेली आहे, तर हळूहळू आपण ही लक्षात घ्यायला पाहिजे की आपली ही कधी कधी वेळ येऊ शकते वृद्धाश्रमात जाण्याची. जर आपण योग्य ते संस्कार, योग्य ते म्हणजे जवळीक प्रेम जर मुलांना नाही दिलं, तर ही वेळ आपल्यावर पण येऊ शकते. कारण की आजकालच्या मुलांना खूप प्रॅक्टिकल असल्यामुळे ते भावनिक होत नाही, तर ती भावनिक जवळीक असणं फार गरजेचं आहे. जसे इतर सरांनी विषय घेतला की आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं होतं, तर ते का होतं? मुलांमध्ये निराशा का येते? आपल्या वेळेस तर आपण एवढा मार खाल्लेला आहे, म्हणजे शिक्षकांचा असू द्या, घरी असेल, आई वडील किंवा घरातले आता मोठे लहान मेंबर सगळ्यांकडून मार खाल्लाय, इतके अपमान सहन केलेला आहे, तरीही आपल्याला कोणी हा कधी दिसला नव्हता, कधी जाणवला नव्हता. पण आजकालच्या मुलाला नुसतं साध्या गोष्टीवरून सुद्धा मी दिसतो. तर तो मी कसा जनरेट झाला याची कारणं शोधायला पाहिजे. आणि आई वडिलांजवळ मी जेव्हा मुलगा दाखवतोय, तर यावेळेस आपणच कुठेतरी कमी पडतोय, हे असं मला वाटतं. आणि पालकांनी जाणीवपूर्वक, आपण कुटुंबासाठीच हे करत आहोत, आणि आज न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये कुटुंब म्हणजे कोण असतं? हार्डली 3 ते 4 मेंबर असतात. तर आपण त्यांच्यासाठी करतो, त्यांच्यासाठी वेळ देणं हेच खूप जास्त महत्त्वाचं आहे. तसंच सरांनी आत्महत्येबद्दल बोलले, तर आजकालची मुलं आत्महत्येसाठी का लगेच प्रवृत्त होतात? तर मानसिक अशांतता, आजचं जे सोशल मीडिया आहे, पालकांचं सानिध्य मुलांना मिळत नाही, मोठ्यांचे विचार नाही, अशामुळे मुलं खूप एकेरी होतात. मुलांना येणाऱ्या भेडसावणाऱ्या